नमस्कार मंडळी. हे बघा, आमच्या गावचं वातावरण आज असं झालं आहे. सकाळी सकाळी रात्री पण पाऊस पडून गेला. आता हे रोजचंच झालं आहे माझ्या मते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो होतो, पण हा पावसाळ्याची सुट्टी मला वाटते या वर्षीची. हे बघा, छान तर वाटते, पण रात्री खूप पाऊस झाला आणि सकाळी मग झालं सगळीकडं पाणी 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 पाणी. म्हटलं चला चहा घेऊन टाकू. आज डोकं धुवायचं आहे, तेल लावून ठेवले पचपच डोक्याला. डोकंच धुणं होत नाही कारण की सारखा पाऊस, मग डोकं तसंच थंड राहतं आणि हवा सुटली आहे. मग पटकन सकाळी उठल्यावरच डोकं धुवून घेतलं. आणि दुपारी आम्ही जेवायला बनवलं वांग बटाटा वाटाणा मिक्स भाजी. जे उरलेलं होतं ते सगळं एकत्र करून भाजी बनवली आणि ही रात्रीची टोमॅटोची चटणी. हे बघा, काल 3च फुलं होते या झाडाला, आत किती फुलं आली आणि खूप भारी दिसतं आहे ते. आणि याचं काहीतरी चालू आहे पाण्यासोबत खेळायचं काम. म्हटलं आधीच सगळीकडं पाणी पाणी झालं आहे रे, नको आता तेच तेच सगळीकडं पाणी पाणी बघून कंटाळा आला आता. पण तो खेळत बसला. हे दोघं काहीतरी चालू आहे चर्चा रोजच्यासारखी यांची. तो प्रश्न विचारत असतो सारखे सारखे बाबांना आणि ते पण देतात उत्तरं. काय करणार, सायकल माझ्या मते नाही शिकणार तो इथं. ती खूपच छोटी झाली, त्याला नाही होते ते बॅलन्स. आणि हे बघा आमच्या बोरला कसं पाणी येतं आहे. हे गडवं नाही आहे, हे ऑलरेडी असंच पाणी येतं आहे जमिनीतून. लाल लाल पिवळं पिवळं सगळं उतरलं असेल. म्हटलं चला चालून घेऊ अंगणात. दुपारची वेळ आहे ही. आता दुपार संध्याकाळ सगळं सारखंच असतं. संध्याकाळी बाबा आणि विश्वम गेले शेजारच्या गावात, अंडे आणायचे होते. संध्याकाळी काहीतरी शॉर्टकट बनवू म्हटलं. पाऊस पडतो मग काही करायचं कंटाळा येतो, म्हणून मग त्यांना शेजारच्या गावात पाठवलं आणि तिथून ते अंडी घेऊन आले. मग अंडी घेऊन आल्यावर त्याची आम्ही बॉईल्ड भुर्जी बनवली. मग मम्मी चालत होती, तिला म्हणे 2 मोर दिसले. मग आम्ही पटकन तिकडं बघायला गेलो, पण आम्हाला नाही दिसले ते. इकडं खूप